नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे दीप अमावास्या आणि दीप अमावास्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। हा श्रावण महिना तुम्हाला भरभराटीचा, यशाचा, आनंदाचा आणि निरोगी आयुष्याचा जावो। तर आज मी दीपपूजा केलेली आहे। सगळे दिवे स्वच्छ घासून पुसून खूप सुंदर अशी पूजा केलेली आहे, मी तुम्हाला दाखवते। दीप अमावास्यानिमित्त आमच्या कोल्हापूरची महालक्ष्मी, तर तिची मी इकडे पूजा केलेली आहे। शिवाय इकडे महालक्ष्मी यंत्र आणि इकडे सरस्वती यंत्र असं सगळं पूजा केलेली आहे। शिवाय इकडे गायीची पूजा केलेली आहे, गाय आणि वासरू। आणि इकडे फुलांचं स्वस्तिक काढून छान असे 5 दिवे मी पुजलेले आहेत। तर पाहू शकता, सुंदर असं मी स्वस्तिक काढलेलं आहे फुलांनी आणि विड्याचं पान ठेवून मी इकडे दिवे ठेवलेले आहेत। इकडे हत्तीची सुद्धा पूजा केलेली आहे। दोन्ही साईडला 2 हे असे मी हत्ती ठेवलेले आहेत। वैभव लक्ष्मी यंत्र जेव्हा मी पूजा करते वैभव लक्ष्मीची, तेव्हा या कवड्या पुजते महालक्ष्मीच्या, तर त्याची सुद्धा इकडे पूजा करून इकडे मी ओटी ठेवलेली आहे। शिवाय आज दीप अमावास्यानिमित्त हा नवीन दिवा, म्हणजे प्रत्येक दीप अमावास्याला मी नवीन दिवा खरेदी करते। तर इकडे पानाच्या विड्यावरती दिवा ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने बघू शकता। इकडे माझ्याकडे समई होती, तर समईला पाहू शकता मी असं सजवलेलं आहे, छान असं सजवलेलं आहे साडी घालून। दोन्हीकडे 2 अशा सवासनी समई मी ठेवलेली आहे। तर अशा पद्धतीची बघा माझी पूजा दिसते। इकडे मोरपीस ठेवलेले आहेत। तर दीप अमावास्याची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा। आणि इकडे स्वामींची पूजा केलेली आहे। आज मी स्वामींना छान असं फूलच ठेवलेलं आहे चाफ्याचं डोक्यावरती। अशा पद्धतीने पाहू शकता पूजा केलेली आहे। खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे माझी। इकडे कलश पूजलेला आहे, विड्याची पानं लावलेली आहेत, कलशावरती ओम काढलेला आहे। आणि इकडे मंदिरामध्ये सुद्धा माझे हत्ती आहेतच। घरामध्ये हत्ती असणं खूपच शुभ मानलं जातं। तर अशा प्रकारे बघा मंदिरातली सुद्धा पूजा माझी झालेली आहे। तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? अगदी छोटासा, पूजामध्ये सकाळपासून व्यस्त होते आणि अजिबात दुसरं काही बनवायला वगैरे सुद्धा मिळालेलं नाही आहे। तर पूजा करण्यातच व्यस्त होते। आपली जी पूजा आहे तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि हाईप बटन दाबायला विसरू नका। चला तर मग तुम्हाला परत एकदा दीप अमावास्याच्या खूप खूप शुभेच्छा।